नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 36च्या मापाचं ब्लाउज कटिंग। आणि मी याचं जे पेपर कटिंग आहे ते आधीच करून ठेवलेलं आहे, कारण की माझ्याकडे ह्या जो कस्टमर आहे नेहमी रेग्युलर येतात, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे त्यांच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे। आणि आज मी तुम्हाला काही सांगणार आहे की तुम्ही रेडीमेड पेपर पॅटर्न वापरून खरंच तुम्ही परफेक्ट टेलर बनू शकता का। तर ह्या विषयावर तुम्हाला काही मी महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे। ते व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ऐका सुद्धा। तर हा जो पेपर आहे पेपर पॅटर्न 36च्या मापाचा आहे। आणि मी जे आहे ते पेपर पॅटर्न सगळे वेगवेगळ्या मापाचे करून ठेवते, म्हणजे जे आपल्याकडे कस्टमर येणार आहे त्यांच्या मापाचं, रेग्युलरचे जे कस्टमर आहे त्यांच्या मापाचे अशा प्रकारे वेगवेगळे या मापाचे वेगवेगळे पेपर कटिंग करून ठेवलेले आहे। म्हणजे ऐन वेळी जर ते अर्जंट वगैरे आले तर आपल्याला 10 वेळा पेपर कट करावा लागणार नाही। म्हणून ज्याच्या त्याच्या मापाची जी आहे अशा प्रकारे पूर्ण पेपर कटिंग करून ठेवते, म्हणजे ते आले की आपल्याला डायरेक्ट पेपर कटिंग न करता डायरेक्ट आपल्याला कापडावर अशा प्रकारे ठेवून ब्लाउज जे आहे ते पटकन कट करता येणार याच्यासाठी। तर बघू शकता हा आहे 36च्या मापाचा ब्लाउज, आणि ते कापडावर आता डायरेक्ट कट करून घेणार आहे पेपर पॅटर्न ठेवून। आणि जे आपण रेडीमेड पेपर पॅटर्न घेतो, जसं की आता तुम्ही पाहू शकता ऑनलाईन खूप सारे आहे की जे रेडीमेड पेपर पॅटर्न विकतात आणि त्यांच्याकडून खूप सारे घेतात सुद्धा। तर ते वापरून तुम्ही खरंच परफेक्ट टेलर वगैरे बनू शकता का, तर अजिबात बनू शकत नाही। हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही सांगणार आहे। तर जे मी असं म्हणत नाही की पेपर पॅटर्न घेऊ नका किंवा त्याच्यावरून तुम्ही ब्लाऊज शिवू नका किंवा तुम्ही असं वगैरे काही मत नाही आहे, पण तुम्ही पेपर पॅटर्न घेऊन तुम्ही परफेक्ट टेलर बनू शकत नाही, कारण की सगळ्यांचे जे मापं असतात सगळी वेगवेगळी मापे असतात। जसं की 34ची छाती आहे तर कोणाची 30ची कमर, म्हणजे मापं भरपूर वेगळे असतात। कमर छातीमध्ये सगळ्यांचे माप सेम राहू शकत नाही, आणि एकाच मापावरून आपण 2-3 ब्लाऊजच्या पेपर कटिंग जे आहे ते 2-4 मापाचे ब्लाऊजचे म्हणजे वेगवेगळ्या मापाचं ब्लाऊज कटिंग करू शकत नाही, कारण की फरक असतात। कोणाची छाती मोठी असते तर कमर लहान असते, कमर मोठी असते तर छाती लहान असते, मोंडा एक येऊ शकत नाही, गळा एक येऊ शकत नाही, शोल्डर एक येऊ शकत नाही, कारण कोणाला गळा 5चा पाहिजे तर कोणाला गळा 9चा पाहिजे। तर त्याच्या मापानुसार आपल्याला प्रत्येक मापानुसार प्रत्येक कटिंगमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागत असतात। तर त्याच्यासाठी तुम्ही जे रेडीमेड पेपर पॅटर्न वापरता किंवा वापरत असाल तर तुम्ही त्याच्यावरून फक्त त्याच मापाची पेपर कटिंग करून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता। दुसऱ्या मापाचं जर तुम्ही कटिंग करून शिवलं तर तुम्हाला तिथे तुमचं ब्लाऊज 100% बिघडणार आहे। तर ही गॅरंटी देऊन सांगते, कारण जेवढी तुम्ही वेगवेगळ्या मापाची वेगवेगळ्या कस्टमरच्या मापाची जेवढी तुम्ही पेपर कटिंग कराल, प्रॅक्टिस कराल, त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या अनुभवावरून तुम्ही परफेक्ट टेलर बनू शकता। तर ही मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे तुम्हाला, कारण की मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा शिकली किंवा जेव्हा हे काम स्टार्ट केलं होतं तेव्हा मी सुद्धा असंच करायची, पण ते ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट येतच नव्हतं। जेव्हा आपण प्रत्येक मापाचे प्रत्येक कस्टमरच्या अंगावरून माप घेऊन जेव्हा प्रत्येक मापाची आपण कटिंग करतो तेव्हाच ते आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट येतं। तर अशा प्रकारे जे आहे तर मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगायचा प्रयत्न म्हणजे जर तुम्हाला परफेक्ट टेलर बनायचं असेल किंवा तुम्हाला खरंच म्हणजे टेलरमध्येच तुम्हाला करिअर बनवायचं असेल तर तुम्ही प्लीज जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून तुम्ही परफेक्ट टेलर बनू शकत नाही, कारण सगळ्याचे मापं असते, सगळ्याचे शरीराची रचना असते ती वेगवेगळी केलेली असते। त्याच्यासाठी तुम्ही जोपर्यंत तुम्ही तुमच्या कॉन्फिडन्सनं किंवा तुमच्या याने तुम्ही जोपर्यंत असे वेगवेगळे ब्लाऊजचे पेपर कटिंग करून ब्लाऊज शिवून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज जे आहे ते शिवताच येणार नाही। तर अशा प्रकारे आणि बोटनिक ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज याच्यामध्ये सुद्धा फरक राहते, ते सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मापानुसार वेगवेगळी कटिंग करावं लागते। जशी प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, साधा प्रिन्सेस कट ब्लाऊज त्याची कटिंग वेगळी आहे, जशी बोटनिक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याची सुद्धा कटिंग वेगळ्या प्रकारे करावं लागते। जसं की ते कॉलर ब्लाऊज आहे त्याची सुद्धा कटिंग आपल्याला वेगळ्या प्रकारे करावं लागते। तर सगळ्या ब्लाऊजची जी पेपर म्हणजे कटिंग आहे आणि त्याच्यामध्ये सगळीच खूप काही चेंजेस करावं लागत असतात आपल्याला, आणि तेही आपल्याला वेगवेगळ्या मापानुसार वेगवेगळ्या कस्टमरच्या मापानुसार करावं लागतं। जर तुमचं 36चं मापाची तुम्ही पेपर कटिंग घेतली, समजा 36च्या मापाची पेपर कटिंग घेतली तुम्ही, पेपर पॅटर्न घेतला रेडीमेड, तर त्याच्यावरून तुम्ही 38च्या मापाचं किंवा 34च्या मापाचं ब्लाऊज कट करू शकत नाही। तुम्ही फक्त एकाच मापाचं ब्लाऊज जे आहे ते कट करू शकणार। तर त्याच्यासाठी आणि तुम्ही जर केलं समजा
कमी जास्त करून तर तुमचं ब्लाऊज चुकण्याचे चान्सेस असतात। त्यासाठी तुम्ही प्रत्येक मापाची प्रत्येक याची तुम्हाला ब्लाऊजची पेपर कटिंग करता आली पाहिजे, प्रत्येक मापाची कटोरी काढता आली पाहिजे, प्रत्येक मापाची बाही कटिंग करता आली पाहिजे योग्य रीतीनं। त्यासाठी तुम्ही पेपर कटिंगचा वापर न करता जास्तीत जास्त तुम्ही वेगवेगळ्या मापाची ब्लाऊजची पेपर कटिंग स्वतःच्या मनाने किंवा कशा प्रकारे मापे टाकली पाहिजे, वेगवेगळ्या याची छाती किती आहे तर त्यासाठी शोल्डर किती घेतलं पाहिजे, तर हे सगळे तुम्हाला यायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही परफेक्ट टेलर जे आहे ते बनू शकता। तर अन्यथा तुम्ही बनू शकणार नाही, कारण की याच्यामध्ये ब्लाऊज असं आहे की जे थोडंसं जरी तुमचं ब्लाऊजमध्ये थोडंसं जरी तुमचं चुकलं तर पूर्ण ब्लाऊज जे आहे ते बिघडण्याचे चान्सेस असतात। त्यासाठी ब्लाऊजवर जे आहे ते तुम्हाला जर फोकस करायचं असेल, परफेक्ट टेलर मास्टर जर बनायचं असेल, परफेक्ट ब्लाऊज शिवायचं असेल कोणत्याही साईजचा, तर तुम्हाला सगळ्यात जास्त आहे गरज ती प्रॅक्टिसची। आणि प्रॅक्टिस केल्याने आपल्याला सगळं म्हणजे काही तुम्ही व्यवस्थित परफेक्ट टेलर बनू शकता आणि व्यवस्थित जे आहे ते ब्लाऊज अगदी परफेक्ट शिवू शकाल। तर इथे बघू शकता मी 36च्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवलेलं होतं, तर तेच वापरून बघा इथे मी पूर्ण ब्लाऊज जे आहे ते कटिंग केलं, अस्तरचं ब्लाऊज आणि शिवलं सुद्धा। याच्यावरून मी एकाच कस्टमरचं ज्यांचं माप आहे त्यांचंच ब्लाऊजची कटिंग आहे ती आणि त्यांच्यासाठी वापरते, कारण की दुसऱ्या जर मापाचं जर 38चं माप आलं आणि त्यांना जर गळा छोटा पाहिजे असला तर आपल्याला याच्यावरून करता येणार नाही, त्यांच्यासाठी वेगळी पेपर कटिंग करावं लागेल। मी असं करते कारण की थोड्याशा म्हणजे आपल्या चुकीमुळे पूर्ण ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस असतात, तर ते रिस्क न घेता थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण आपलं काम जे आहे ते अगदी परफेक्ट झालं पाहिजे। याच्यासाठी आपण वेळेला न महत्त्व देता आपल्या कामाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे। झटकेपट ब्लाऊज शिवून होण्याच्या याच्यामध्ये घाईमध्ये आपला ब्लाऊज बिघडायला नको याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागत असते। तर अशा प्रकारे बघू शकता इथे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते अस्तरचं स्टिच करून झालेलं आहे माझं। आणि आता याला लावायची आयपट्टी आणि हुकपट्टी, ही सुद्धा आता बघू शकता वरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने पलटून घ्यायची असते। तर हे एवढंच सांगायचं होतं की तुम्ही पेपर पॅटर्न वापरून परफेक्ट जे रेडीमेड आहे पेपर पॅटर्न, तर ऑनलाईन खूप चालू आहे आता, रेडीमेड पेपर पॅटर्न वापरून तुम्ही परफेक्ट टेलर बना। तर असं वगैरे काही होत नसतं, ते तुमच्या प्रॅक्टिसनी आणि तुमच्या जिद्दी आणि चिकाटीने तुम्ही परफेक्ट टेलर बनू शकता। तर एवढंच सांगायचं होतं मला। तर बघू शकता इथे बोलता बोलता सांगता सांगता माझं ब्लाऊजसुद्धा अर्ध शिवून झालेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आणि हे जे ब्लाऊज आहे 36च्या मापाचं आहे आणि 30ची कमर आहे, तर त्यासाठी मी इथे शोल्डर टाकलेलं होतं 5.5 इंच आणि मोंडा जो टाकलेला होता मी इथे 5.25 इंच आणि त्यानंतर याची उंची जी होती ती आहे ते पूर्ण 13.5 प्लस 1 इंच 14.5, कारण हाईट जी आहे ते ब्लाऊजची मोठी उंची होती आणि जे कस्टमर आहे ते सुद्धा थोडं उंच आहे, त्याच्यामुळे मग त्यांचं ब्लाऊज जे आहे आणि हेल्दी पण आहे, वर चढू नये याच्यासाठी जी आहे ते ब्लाऊजची उंची थोडी मी अर्धा इंच जास्तच घेतली होती, कारण आपलं ब्लाऊज जे आहे ते पाठीमागून जर उंचीला कमी झालं तर ब्लाऊजसुद्धा आपलं पाठीमागून वर जातं आणि सामोरून सुद्धा वर जातं। तर त्याच्यासाठी असं होऊ नये त्यासाठी मी उंची जी आहे ती कस्टमरची अर्धा इंच जी आहे ती एक्स्ट्राची वाढवून घेतली, म्हणजे त्यांना सुद्धा व्यवस्थित अंगात घातल्यावर असं कम्फर्टेबल वाटेल यासाठी मी जे उंची आहे ती अर्धा इंच एक्स्ट्राची वाढवून घेतलेली आहे। तर बघू शकता इथे समोरचं जे फ्रंट पार्ट आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असे शिवून झालेले आहे। आणि त्यानंतर आता बॅकचा जो भाग आहे तो आपल्याला अस्तर वरच्या साईडने ठेवून आतमधल्या साईडने पलटून घ्यायचा आहे, कारण की मला इथे लेस लावून घ्यायची आहे वरच्या साईडने। त्याच्यासाठी जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर अस्तर जे आहे ते आतमधल्या साईडने जोडून घ्यायचं आणि पूर्ण अस्तर जोडायचा, चारही साईडने शिलाई लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पाठीमागचे टॉक्स आणि जी आयपट्टी तुरपाईची पट्टी आहे, हात शिलाईची पट्टी, ते सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची असते। तर ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचं, की जेणेकरून छोटे छोटे टिप्स जे आहेत ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की आपला ब्लाऊज जे आहे ते छोटे छोटे टिप्स वापरून कशा प्रकारे परफेक्ट शिवला जाणार। तर अशा प्रकारे जर ब्लाऊज तुम्ही शिवला आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट असा टेलर बनू शकाल ब्लाऊजमध्ये। आणि ब्लाऊजमध्ये खूप सारे व्हेरायटी आहे, ब्लाऊजमध्ये खूप सारे व्हेरायटी असून खूप सारे आपल्याला ब्लाऊजमध्ये शिवताना लक्ष ठेवावं लागतात, नाहीतर आपल्या छोट्याशा चुकीने सुद्धा पूर्ण ब्लाऊज बिघडू शकते। आणि कस्टमर असं असतात की आपण 100 ब्लाऊज चांगले शिवले तर कोणी सांगणार नाही की चांगले शिवतो म्हणून, एक जरी ब्लाऊज आपण आपल्या हाताने बिघडलं तर पूर्ण 100 कस्टमरांना आपलं चुकी दिसते। तर त्यासाठी आपली चुकी होऊ नये यासाठी तुम्ही रेडीमेड पेपर पॅटर्न जे आहे ते अजिबात वापरून ब्लाऊज शिवू नका। तुम्ही स्वतःच्या याने वेगवेगळ्या मापाचे कटिंग करा, वेगवेगळ्या मापाची कटोरी काढा, वेगवेगळ्या मापाची बाही कटिंग करून बघा आणि त्यानंतर तुम्ही सर्वात पहिले प्रॅक्टिस करा आणि नंतर तुम्ही
ब्लाऊज शिवायला सुरुवात करा, ब्लाऊजवरच प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा परफेक्ट टेलर बनू शकाल। तर आता बघू शकता इथे वरच्या साईडनी आपल्याला ही सिल्वर कलरची जी आहे ती लेस लावून घ्यायची आहे गळ्याला। तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे व्हिडिओमध्ये बाही कटिंग दाखवली नाही तुम्हाला, कारण की मला बाहीला जॉईंट द्यायचं आहे, त्याच्यामुळे मग मी ते दाखवली नाही। आणि त्यानंतर आता आपल्याला साईडने सुद्धा याला पूर्ण लेसला शिलाई लावून घ्यायची आहे। तर शिलाई लावून घेतल्याच्या नंतर खालच्या साईडने जी पट्टी लावली आहे त्याला सुद्धा अशा प्रकारे शिलाई लावून घेतली, कच्ची शिलाई। आणि त्यानंतर हात शिलाईची पट्टी लावून हात शिलाई केल्याच्या नंतर ती शिलाई आपल्याला काढून घ्यायची असते। आणि त्यानंतर बघू शकता इथे आपलं ब्लाऊज जे आहे ते शिवून झालेलं आहे। आणि आता आपल्याला लावायचं याला शोल्डर जोडून घ्यायचे दोन्ही भागाचे, आणि त्यानंतर बाही जोडून घ्यायची आहे। आणि बाही जोडल्याच्या नंतर आपल्याला इथे मापे टाकायचे असतात, कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि दंडघेऱ्याचे निम्मे मापे लावून आपल्याला याची ब्लाऊजची फिटिंग सुद्धा करून घ्यायची असते। अगदी सोप्या पद्धतीने आहे, तुम्ही सुद्धा वापरून बघा, ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा। मी याच्या आधी सुद्धा खूप सारे ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे, त्याच मापाने तुम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवून बघा, तुमचा सुद्धा ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे। तर इथे अशा प्रकारे आपलं ब्लाऊज जे आहे ते झटपट शिवून सुद्धा झालेला आहे। आणि पेपर तुमच्याकडे जर नेहमी ते कस्टमर येत असेल, तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसत असेल, तर तुम्ही त्यांच्या मापाची परफेक्ट पेपर कटिंग तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते 10 वेळा पेपर कट करायचं काम पडणार नाही। आणि तेच पेपर कटिंग वापरून तुम्ही परत तेच ब्लाऊज तुम्ही त्यांचे ब्लाऊजला शिवू शकता, म्हणजे तुमचा वेळ वाचतो। तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाह्या आहेत त्या इथे शिवून झालेला आहे, म्हणजे जोडून झालेला आहे। आणि बाही सुद्धा जोडताना आपल्याला लक्ष ठेवायचं की खोल भाग समोरून आणि उथळ भाग जे आहे ते मागच्या साईडनं जोडला गेला पाहिजे। अशा प्रकारे बाही सुद्धा जोडताना आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असं लक्ष ठेवायचं असते। तर इथे बघा अशा प्रकारे ब्लाऊज जे आहे ते पूर्ण शिवून झालेला आहे। आणि लास्टमध्ये फायनलमध्ये आता कमरेचा चौथा आणि छातीचा चौथा भाग आणि दंडघेऱ्याचे निम्मे घेऊन आपल्याला इथे परफेक्ट अशी फिटिंग करायची आहे। आणि फिटिंग केल्यानंतर सुद्धा आपल्याला एकदा परत चेक करायचं आहे, कारण की थोडे पाव इंचानी एक सुताचा अंतर आणि सुद्धा आपलं ब्लाऊज जे आहे ते बगलेत लूज येणार किंवा कमरेत लूज येणार हे येऊ नये यासाठी आपल्याला ब्लाऊज शिवून झाल्यानंतर सुद्धा कस्टमरांना ब्लाऊज द्यायच्या आधी सुद्धा आपल्याला एकदा परत पूर्ण चेक करायचं असते। तर तेव्हाच आपल्याला कस्टमरांना ब्लाऊज जे आहे ते द्यायचं किंवा त्यांना आपल्या समोरच त्यांना घालून बघायला लावायचं, म्हणजे आपल्याला सुद्धा 10 वेळा एक काम करायला, म्हणजे 10 वेळा नको, घरी गेल्याच्या नंतर तुम्ही ब्लाऊजला लूज झालं, घट्ट झालं अशा तक्रार जी आहे ते अशी कंप्लेंट यायला नको। त्यासाठी आपल्याला ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्टच शिवायला पाहिजे आणि परफेक्टच आपल्याला द्यायला पाहिजे। तर इथे अशा प्रकारे जी आहे ते ब्लाऊजची फिटिंग करून झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।